पण ठाकरे बंधू जर एकत्र आलेले असले तरी त्यांचा काय फायदा त्यांना होणार नाही आहे. उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही, राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार नाही. नॉन मराठी मतं जी आहेत ती मतं ठाकरे बंधूंना मिळणार नाहीत. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळामध्ये नॉन मराठी मतं त्यांना मिळत होती. गुजराती मतं, हिंदी भाषिक मतं, साऊथ इंडियन मतं मिळत होती. आता राजसाहेबांना सोबत घेतलेलं असल्यामुळं ही मतं उद्धवजींना मिळणार नाही आहेत. त्यामुळं या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळं आमच्या महायुतीला अजिबात अडचण नाही. महायुती मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनं सत्तेवर येणार आहे. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि 150पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी, राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की मराठी महापौर झाला पाहिजे. त्यांची मागणी आम्हाला मान्य आहे की ते म्हणतात ना मराठी महापौर हवा आहे, तर मराठी महापौर दिला म्हणून समजा महायुतीचा महापौर तो मराठी महापौर असेल. मराठी महापौर होईल हे जवळजवळ निश्चित आहे, कारण पर्याय काही नाही, प्रत्येक राजकीय पक्षाला द्यावा लागेल. पण मराठी महापौर दलित असावा अशी कधी मागणी होणार, कधी दलितांना योग्य तो न्याय मिळणार, हा मूळ प्रश्न आहे. दलितांचं राजकारण करायचं म्हणजे अगदी रामदासजींचा जर विचार केला तर अगदी कॉलेजच्या जीवनापासून ते राजकारणात आले आणि मोठा लढवय्या नेता त्यांच्या माध्यमातून मिळाला, शरद पवारांची साथ मिळाली, त्यातून त्यांनी पक्ष उभा केला आणि एक पर्याय दिला. आज तसे नेतेच दिसत नाही. जे नेते आहेत ते दलितांच्या नावावर राजकारण करून फक्त आपली झोळी कशी भरता येईल हा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचं जर उत्तर शोधायचं असेल तर दलित मतदार म्हणून तुम्हालाच त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि तुम्हाला तुमचा नेता उभा करावा लागेल. अन्यथा 9% असो किंवा 33% असो, शेवटच्याच पंक्तीला बसायची वेळ येणार. पंगत बदलायची असेल तर मानसिकता बदलावी लागेल. रामदासजी धन्यवाद खूप खूप.